बातमी वादग्रस्त आयएस अधिकारी पूजा खेडकर आणि त्यांचे वडील दिलीप खेडकर यांच्या संदर्भात सविस्तर माहिती नगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी विभागीय आयुक्तांना पाठवलेली आहे। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। पूजा खेडकर यांनी 2022 मध्ये अहमदनगरमधून नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र घेतलेलं होतं। तेव्हा नेमकी कुठली कागदपत्र पूजा यांनी जोडलेली होती याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी पाठवलेली आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे पूजा यांचे वडील दिलीप खेडकर त्यांच्या इन्कम टॅक्स रिटर्नमध्ये किती उत्पन्न दाखवलेलं होतं आणि अन्य माहिती देखील विभागीय आयुक्तांना या प्रकरणामध्ये आता पाठवण्यात आलेली आहे। खेडकर प्रकरणामध्ये अतिशय चौकशी झालेली आहे। डीओपीटीच्या अंतर्गत ती मीडियाला देणे योग्य होणार नाही, गोपनीयता त्याच्यात पाळली पाहिजे। मात्र नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेटसाठी जे आवश्यक त्या डॉक्युमेंट्स त्यांनी दाखल केलेले आहे किंवा नाही केलेले आहे त्याच्या अनुषंगाने संबंधित विभागाकडून आम्ही माहिती घेऊन माननीय विभागीय आयुक्तांना ते सादर केलेली आहे। खेडकर जे सर्व्हिसला होते एमपीसीबी त्यांच्याकडनं देखील आम्ही माहिती घेतलेली आहे। सर्व माहिती एकत्रित करून आम्ही विभागीय आयुक्तांना दिलेली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।